रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून मंडळी या वाक्यासरशी डोळ्यासमोर उभा राहतो तो रंगमंच, मखमली पडदा आणि प्रेक्षागृहातील प्रेक्षक. हो, अगदी प्रेक्षकांना रंगमंदिरापर्यंत आणण्याची जी एक धडपड, एक वृत्ती असते, अशाच कलाकाराची ही ओळख. सन्माननीय केदार काशीनाथ सामंत सरांचा जन्म 6 जून 1975 सालचा. केदार सरांचं शिक्षण बी सिव्हिल झालं, म्हणजे पेशाने ते बांधकाम व्यावसायिक आहेत. नैसर्गिक साधन संपत्ती आणि सौंदर्याने समृद्ध संपन्न अशा कोकणातील कुडाळ हा प्रदेश. याच प्रदेशात नाट्य रसिक तसेच नाट्य कलाकारांची भरभराट. माननीय केदार सामंत सर हे यातीलच एक अवलिया कलाकार. अचाट गावची अफाट मावशी, शेपटीचा शाप अशा बालनाट्यातून भूमिका करणारे केदार सर भिंत, कळकीचं बाळ, मेल्या आईचा चहा अशा अनेक एकांकिकेतून आणि पडघम, 3 पैशाचा तमाशा, संगीत लग्न कल्लोळ, काळबेट लालबत्ती अशा गाजलेल्या नाटकांमधून आपली अभिनयाची त्यांनी एक वेगळीच छाप सोडली आहे. सन मराठी या चॅनलवरील क्षेत्रपाल श्री देव वेतोबा या मालिकेतून ते अक्षरशः घराघरात पोचले आहेत. लवकर अभिनयाबरोबरच केदार सरांनी झेप, म्याबी शंकर, पुतळे झाली माणसे, जीर्णोद्धार अशा बालनाट्यांनाही त्यांनी दिग्दर्शन केलं असून धोबी पछाड, स्वप्न, टेलिपथी, बोध या एकांकिकाही केल्या. त्याचबरोबर पडघम, 3 पैशाचा तमाशा, दुभंग, लेकुरे उदंड झाली, गांधी विरुद्ध सावरकर, याचबरोबर मुक्काम पोस्ट भोकरवाडी या नाटकाचे लेखनही त्यांनी केले. झाली गंमत, नवे गोकुळ, जीर्णोद्धार, स्वप्न, ठराव, ऍक्ट, दुभंग, एकदा पाहावं करून, व्हाईट पेपर अशा अनेक बालनाट्य, एकांकिका, नाटकांचे नेपथ्य प्रकाश योजनेचे कामही त्यांनी पाहिले आहे. त्याचबरोबर आरती प्रभू कला अकादमीमध्ये बालनाट्य प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. रंगभूमीवरील केदार सरांचं काम हे अफाट, प्रभावी, विस्तृत, हो व्यापकही आहे. केदार सामंत याला आत्ताच सोलापूरच्या संस्थेने रंगसाधक पुरस्कार जाहीर केला. ही आमच्यासाठी, आमच्या संस्थेसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की त्याच्या कामाचं कौतुक सोलापूर सारख्या ठिकाणी झालं. अर्थात तो डिझर्व करतोच. तो एक गुणी कलाकार आहे, तो अभिनेता आहे, तो चांगला दिग्दर्शक आहे, आता तो लेखक म्हणूनही आपला जम बसवू पाहतोय. तर हा जो कलाकार आहे तो आमच्या संस्थेचा एक खांब आहे. त्याचं नियोजन, आयोजन एवढं परफेक्ट असतं ना की म्हणजे तो जर नसेल तर कलाकृती होईल का असा आम्हाला संभ्रम असतो कधीतरी. त्यामुळे तो आमच्या थिएटरचा एक खांब आहे आणि अशा आमच्या या केदारला हा पुरस्कार जाहीर झाला. खरंच आम्ही तुमच्या सोलापूर संस्थेचे मी आभार मानते. रंगभूमीसाठी त्यांनी आपलं सर्वस्व वाहून दिले आहे, अगदी असेच म्हणा ना. त्यांच्या याच कामाची झलक म्हणजे कोकणातील एक प्रसिद्ध अशी संस्था जी गेली तब्बल 52 वर्षे नाट्य निर्मिती, नाट्य स्पर्धा आयोजन, नाट्य शिबिरे याद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्य चळवळीचे एक प्रमुख असे केंद्र आहे. अशा बाबा वर्धम थिएटर कुडाळचे ते कार्यवाह आहेत. याचबरोबर आरती प्रभू कला अकादमीचे सहकार्यवाह हे पदही त्यांच्याकडे असून या माध्यमातून ते नाट्यकर्मी आणि प्रेक्षक यांच्यातला एक सुवर्ण साखव बनून कुडाळ सारख्या भागात नाट्य चळवळीत आपलं कार्य करत आहेत. गेले 25-30 वर्ष हा माणूस रंगभूमीवर सतत आणि 24 तास म्हणायला हरकत नाही अशा रीतीने कार्यरत असलेला माणूस आहे. केदार हा जसा चांगला रंगकर्मी आहे तसा तो चांगला मित्र देखील आहे. कुठे कोणावर काही संकट आलं, कुठे कोण काही अडचणीत असला तर लगेच पहिला फोन जातो तो केदारला आणि केदार सुद्धा त्याला उत्तम प्रतिसाद देत त्या माणसाच्या मदतीसाठी धावून जातो. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला त्यांच्यासारखा एक खूप सपोर्ट करणारा दिग्दर्शक किंवा रंगकर्मी लाभला. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. मंडळी, सागराची जशी विशालता असते
तशीच विशालता केदार सरांच्या नाट्य क्षेत्रातील कार्याला आहे. अशा या अष्टपैलू कलाकाराचा परिचय करून देताना आमचे अंतःकरण अभिमान आणि कौतुकाने अक्षरशः ओसंडून वाहते आहे. रंगसाधक पुरस्कार जाहीर झालाय. खरंच खूप आनंद होतोय. केदार सरांना रंगसाधक पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. खरं तर त्याच्या कामाची दखल यापूर्वीच कुठल्याही संस्थेने घ्यायला काहीही हरकत नव्हती, पण आज त्याला तो योग्य न्याय मिळालेला आहे, तो योग्य असा एक सन्मान मिळतो, याचा आम्हाला कुडाळकरांना खूप आनंद होतो. माझ्या आजपर्यंतच्या हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवरच्या कारकिर्दीची दखल घेऊन अस्तित्व मेकर्स फाउंडेशन सोलापूर या संस्थेने मला 2024 सालचा रंगसाधक पुरस्कार दिला. याबद्दल मी अस्तित्व मेकर्स फाउंडेशन सोलापूर या संस्थेचा अत्यंत ऋणी आहे. या संस्थेचे मनपूर्वक आभार. अस्तित्व मेकर्स फाउंडेशन सोलापूर या संस्थेकडून सन्माननीय केदार सामंत सर यांना मानाचा सलाम. त्यांच्या या नाट्य क्षेत्रातील कार्याला या वर्षीचा रंगसाधक प्रमोद खांडेकर पुरस्कार 2024 हा देताना आम्हाला सागराच्या अथांगतेप्रमाणे अभिमान वाटत आहे. त्यांच्या पुढच्या नवनिर्मितीस आणि वाटचालीस आमच्या मनस्वी शुभेच्छा. धन्यवाद. जय तू नटेश्वर.